अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वयंभक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर. सर्वांचे कल्याण हो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामी माऊली म्हणतात, बाळा खूप भाग्यशाली आहेस, म्हणूनच तुझ्यासाठी या दिव्य पवित्र चमत्कारिक संदेशाचे नियोजन केले आहे. हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस, कारण तुझ्या आयुष्यातील दुःख दूर करण्याकरता तुझ्या डोळ्यातील अश्रू आणि तुझी शत्रुपीडा पाहून स्वामी माऊलीने तुझ्यासाठी हे दिव्य मार्गदर्शन तुझ्यासमोर आणले आहे. तेव्हा बाळा, स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समज. स्वामी भक्तांनो, तुम्हीही खूप भाग्यशाली बाळ असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी खूप भाग्यशाली बाळ आहे, म्हणूनच या संदेशापर्यंत आलो आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा आज तुझ्या आयुष्यामध्ये जे काही दुःख आहे, जो अंधकार पसरला आहे, तुझ्या मनामध्ये ज्या काही प्रश्नांचा गोंधळ उडाला आहे, ज्या काही शत्रुपीडा आहेत, खूप काही आर्थिक चिंतेने त्रस्त आहे, बाळा आम्हाला सर्व माहीत आहे. तू न सांगताही आम्ही सर्व काही जाणत आहोत. म्हणूनच या सर्वांमधून माझ्या स्वामीप्रिय बाळाला अलगद बाहेर काढण्यासाठीच स्वामी माऊलीने लाखो लोकांमधून तुला या संदेशासाठीच निवडले आहे. तेव्हा बाळा, स्वामी आज्ञा समज आणि शांत मनाने शेवटपर्यंत हा संदेश ऐकत राहा. कारण जेव्हा जेव्हा हा संदेश, हे सुंदर मार्गदर्शन तुझ्या कानावरती पडत राहील, तेव्हा तेव्हा तुझे जीवन बदललेले तुला पाहावयास मिळेल. तुझ्या जीवनातील तो अंधकार, ते दुःख, ती शत्रुपीडा सर्व काही संपुष्टात झाली असेल. हो बाळा, विश्वास ठेव, कारण तू आमची आजपर्यंत निरपेक्ष भक्ती करत आहेस. तुझ्या मुखामध्ये स्वामी माऊलींचे निरंतर नामस्मरण सुरू आहे. मग बाळा, हे भव्य सुरक्षा कवच जर तुझ्याबरोबर आहे तर बाळा तुला घाबरण्याची गरज नाही. जिथे स्वामी भक्ती निरंतर आहे, जिथे स्वामी माऊलींचे निरंतर नामस्मरण केले जाते, ज्या घरामध्ये स्वामी माऊलींचे अखंड भक्ती आहे, तिथे कशाचीही कमी नाही, तिथे कशाचीही उणीव नाही. तिथे स्वामी माऊलींचे दिव्य आशीर्वाद निरंतर तुमच्या पाठीशी असतात. तेव्हा बाळा, जर हा संदेश तुझ्यासमोर आला आहे तर या संदेशाद्वारे तुला मिळणारे शुभ संकेत तुझ्यासाठी खूप काही शुभ असतील. आणि या संदेशाद्वारे मिळणाऱ्या संधीचे सोने कर, कारण एकदा संधी तुझ्या हातातून निघून गेल्यानंतर तुला काहीही मार्ग उरणार नाही. स्वामी माऊली म्हणतात, बाळा आम्हाला माहीत आहे, माझा स्वामीप्रिय बाळ मनाने खंबीर आहे, खचणारा नाही. त्याच्यामध्ये असे काही दिव्य तेज आहे, खूप काही शक्ती आहे, सर्व संकटांचा सामना करण्याची ताकद आहे. त्याचे विचार सकारात्मक आहेत. त्याच्या मनामध्ये सदैव निरंतर चांगलेच विचार येतात. दुसऱ्यांविषयी तुम्ही नेहमी निरंतर चांगले विचार करण्याचा प्रयत्न करतात आणि हे सर्व काही स्वामी माऊली पाहत आहे. तेव्हा चिंता करण्याची गरज नाही. स्वामी माऊली म्हणतात, बाळा जो दुसऱ्यांचा चांगला विचार करत असतो, ज्याच्या मनात निरंतर दुसऱ्यांविषयी चांगली भावना असते, इतरांना मदत करण्यासाठी तो निरंतर धावत असतो, बाळा तुझ्या विश्वासघाताचा खूप वेळा फायदा घेऊन तुला खूप काही त्रास देण्यात आला आहे. तू सर्वांची मदत करूनही आज तुझ्या मदतीला कोणीही नाही. म्हणूनच स्वामी माऊली तुझी मदत करण्यासाठीच या दिव्य पवित्र संदेशाचे नियोजन करून तुझ्यासमोर आली आहे. तेव्हा बाळा, मन एकाग्र कर, तुझे चित्त शांत ठेव आणि हा संदेश शेवटपर्यंत शांत मनाने ऐकून पहा. कारण बाळा, तुझे जीवन बदलण्याची वेळ
आली आहे. तुझ्या जीवनामध्ये तो अद्भुत चमत्कार घडण्याची वेळ जवळ आली आहे. जर तुला काही आशीर्वाद हवे असतील, चमत्कार हवे असतील, तुझे जीवन बदलावे असे वाटत असेल, तर आत्ताच आपल्या चॅनलला कमेंट कर आणि श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नकोस. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आम्हाला माहीत आहे तुझ्या जीवनात जो काही संघर्ष चालू आहे खूप कठीण आहे. तू आर्थिक चिंतेने त्रस्त आहे, आम्ही पाहिले आहे. तुझ्या शत्रुपीडा खूप आहेत, आम्ही जाणतो आहोत. आणि तुझ्या पाठीशी जी काही पनवती लागली आहे, आम्ही सर्व काही तू न सांगताही जाणून आहोत. म्हणूनच बाळा, या सर्वांमधून तुला अलगद बाहेर काढण्यासाठीच स्वामी माऊलींचे या संदेशाचे नियोजन आहे. हा संदेश जर तुझ्या समोर आला आहे तर स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समज आणि हा संदेश शांत मनाने शेवटपर्यंत ऐक. कारण बाळा, हे फक्त संदेश नाहीत, हे संदेश तुझे जीवन बदलण्याची ताकद आहे. हे संदेश तुझ्या जीवनामध्ये तो सुख, आनंद, वैभव आणण्याची ताकद आहे. म्हणूनच या ताकदीला दुर्लक्ष करू नको. कारण या ताकदीमध्ये ब्रह्मांडाच्या शक्तीचे, स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद आहेत. म्हणूनच हा संदेश कधीही फक्त संदेश समजण्याची चूक करू नको, नाहीतर बाळा पुढे जाऊन पश्चाताप होईल. स्वामी माऊली म्हणतात, ज्यांच्या मनामध्ये निरंतर दुसऱ्यांचे चांगले व्हावे असे विचार असतात, त्यांच्यासाठी सर्वप्रथम परमेश्वर उभा असतो, निरंतर त्यांची मदत करत असतो. त्यांना कुठल्याही संकटामध्ये एकटे सोडत नाही. कारण बाळा, त्यांच्या मनामध्ये निरंतर दुसऱ्यांचे चांगले व्हावे हे विचार असतात. तो दुसऱ्यांसाठी मदतीला धावत असतो. भलेही त्याला जेव्हा गरज असते तेव्हा त्याच्या मदतीला कोणीही धावून जात नाही. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तू आजपर्यंत खूप काही सहन केले आहेस आणि आम्हाला न सांगताही आमची निरंतर भक्ती सुरू आहे. आम्ही जाणतो आहोत आणि याच तुझ्या भक्तीवर स्वामी माऊली खूप प्रसन्न आहे. आणि तू जे मागितले नाहीस ते सुद्धा तुला देण्यासाठी आम्ही तुझ्याजवळ धावत आलो आहोत. तेव्हा बाळा, चिंता सोड. या क्षणापासून तुझे जीवन सुंदर बनेल. तुझ्या जीवनातील त्या सर्व काही पनवती, दुःखाचे दिवस, शत्रुपीडा आणि तुझ्या आर्थिक चिंता नष्ट होतील. आज या महालक्ष्मीच्या कृपेने या शुभ शुक्रवारी तुझे जीवन आणि तुझे भाग्य बदलणार आहे. महालक्ष्मीच्या कृपेने तुझी आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. श्री महालक्ष्मीचे शुभ आशीर्वाद तुला प्राप्त होणार आहेत. बाळा, कोणत्याही संकटात कधीही स्वतःला एकटे समजू नको. संघर्ष खूप मोठा आहे, आम्हाला माहीत आहे. पण त्यातून तुला पेलून नेण्याची ताकद फक्त स्वामी माऊलींकडे आहे. तू फक्त तुझी जिद्द सोडू नको. तुझ्या मनातील आत्मविश्वास खंबीर ठेव. तुला जेव्हा जेव्हा स्वामी माऊलींची साथ निरंतर मिळेल तेव्हा तेव्हा असे समज की स्वामी माऊलींचा कृपाशीर्वाद तुझ्या पाठीशी होत आहे आणि तुझ्या मनातील सर्व काही इच्छा पूर्ण होतील. खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या मार्गात आहे. हो बाळा, ज्या आनंदाच्या बातमीसाठी तू खूप कष्ट केले आहेस, खूप मेहनत घेतली आहेस, पण आता वेळ आली आहे तुला ते सर्व प्राप्त होण्याची जे तुझ्या मनामध्ये आहे. मग ते तुझे एखादे खूप मोठे स्वप्न असेल, तुझ्या मनातील तुझ्या मुलांसाठी एखादे खूप मोठे ध्येय असेल, तुझ्या कुटुंबासाठी तुझे एखादे नियोजन असेल. बाळा, सर्व काही स्वामी माऊलींच्या कृपेने, शुभाशीर्वादाने संपुष्टात येणार आहे. चिंता करू नको, कारण ही चिंता तुला निरंतर आतून पोखरत असते. म्हणून या क्षणापासून हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या मनातील सर्व काही नकारात्मक विचार बाजूला सार आणि सकारात्मक विचारांची कास धरून जे काही कार्य हाती घेतले आहेस त्यामध्ये यश प्राप्त झाल्याशिवाय माघारी फिरू नको. कारण बाळा, आता वेळ आली आहे जिंकण्याची, कारण तुझा विजय निश्चित करण्यात आला आहे. स्वामी माऊली
तुला कधीही हरू देणार नाही, तुला पडू देणार नाही, तुला खचू देणार नाही आणि तुला कोणत्याही कार्यामध्ये माघार घेऊ देणार नाही. कारण बाळा, ज्याच्या मनामध्ये जिंकण्याची जिद्द आहे, ज्याला सर्व काही करून दाखवण्याची जिद्द आहे, तो कधीही मनाने खचून जात नाही. मग त्याच्यासमोर कितीही मोठे संकट असो, कितीही दुःखाचे डोंगर असो, तो स्वतःच्या मनाला सावरून स्वतःच्या मनाला समजावत असतो की जर ब्रह्मांडाची शक्ती स्वामी माऊली निरंतर माझ्या पाठीशी आहे, तर मी का घाबरतो आहे? मी कोणासमोरही लाचार नाही, मी कोणाचेही पाय धरणार नाही. हो बाळा, कारण तू माझा स्वामीप्रिय बाळ आहेस. स्वामी भक्तांनो, तुम्हालाही स्वामी माऊलींवरती हाच खंबीर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली अशी कमेंट करा आणि स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील. स्वामी म्हणतात, बाळा, जे काही वादळ येऊन गेले तुझ्या जीवनामध्ये, ज्याने तुझे जीवन उद्ध्वस्त केले आहे, ज्या काही शत्रुपीडा आल्या, ज्या काही शत्रूने तुला खूप काही त्रास दिला, वेदना दिल्या, अश्रू दिले, पण या सर्वांचा हिसाब करण्यासाठीच स्वामी माऊली आज तुझ्यासमोर आली आहे. तेव्हा बाळा, निश्चिंत राहा. जे होणार आहे ते सर्व काही तुझ्या मनासारखेच होणार आहे. तुझ्या सर्व काही त्रासाचा, दुःखाचा, वेदनेचा, अश्रूंचा हिसाब तुझ्या समोरच होणार आहे. कारण तुझ्या शत्रूंना असे वाटत आहे की आम्ही ह्यांना त्रास देऊन खूप आनंदी आहोत. पण बाळा, जो दुसऱ्याचे वाईट चिंतत असतो, जो दुसऱ्याला त्रास देऊन स्वतःला सुखी पाहत असतो, त्या क्षणापासून त्याचे सर्व काही कर्म फिरलेले असते. जे त्याने दुसऱ्याला दिलेले असते त्याला ते तिप्पट मिळालेले असते. फक्त तुमच्याजवळ हे पाहण्यासाठी संयम हवा, मनामध्ये धीर हवा. कारण कोणाचेही वाईट कर्म कधीही चुकलेले नाही. जे तुम्ही दुसऱ्याला देता ते तुमच्याकडे फिरून येत असते. हे पाहण्याची ताकद निरंतर मनात ठेवा. कारण तुमच्या मनामध्ये चांगले विचार आहेत. तू खूप चांगल्या मनाचा आहेस. तू इतरांना निरंतर मदत करत असतोस. म्हणूनच परमेश्वर तुझ्या जीवनामध्ये तुला कशाचीही कधीही कमी पडू देत नाही. स्वामी माऊली अशा भक्तांच्या पाठीशी निरंतर असते. स्वामी माऊलींचे प्रेम आणि शुभ आशीर्वाद निरंतर तुमच्या पाठीशी खंबीर असतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, बाळा, ज्या क्षणाला तुझ्यासमोर हा संदेश येईल त्या क्षणाला स्वतःला खूप भाग्यशाली बाळ समज. कारण त्या क्षणापासून तुझे जीवन बदलण्यास सुरुवात होणार आहे. ज्या जीवनामध्ये तुला खूप काही दुःखाने पीडित झाला आहेस, तेच दुःख करण्यासाठी स्वामी माऊली या संदेशाच्या मार्फत तुझ्यासमोर आली आहे. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, काळ वाईट आहे, आम्ही जाणत आहे, पण तू थांबू नको. कारण तुझ्या प्रत्येक पावलागणिक स्वामी माऊलींचे शुभाशीर्वाद तुझ्यासाठीच कार्य करत आहेत. म्हणूनच घेतलेले कार्य त्यामध्ये विलंब करू नको. ते कार्य पूर्णत्वास गेल्याशिवाय माघारी फिरू नको. कारण स्वामी माऊलींचे शुभाशीर्वाद तुला जिंकण्यासाठीच तुझ्यासोबत आहेत. तुला या आकाशामध्ये उंच भरारी देण्यासाठीच निरंतर तुझ्यासोबत आहेत. तेव्हा बाळा, चिंता करू नको. कारण ही चिंता तुला आतून निरंतर पोखरत आहे, तुझ्या मनाला वेदना देत आहे. याच चिंतेमुळे तू आजपर्यंत तुझे जीवन खराब करून घेतले आहेस. पण बाळा, आता नाही. आता तुझ्या मनामध्ये ते सर्व काही सकारात्मक विचार प्रवेश करणार आहेत. ज्या त्या विचाराद्वारे तू तुझे जीवन घडवणार आहेस. तुझ्या जीवनातील त्या लोकांना तू दूर सारणार आहेस ज्यांनी तुला वेदना, अश्रू, दुःख याशिवाय काहीही दिले नाही. हो बाळा, ज्यांनी तुझा विश्वासघात केला आहे त्यांना यापुढे पारखण्यास कधीही विसरू नको. कारण जेव्हा जेव्हा तुमचा विश्वासघात केला जातो तेव्हा तेव्हा ज्या काही तुम्हाला वेदना होतात, जे काही तुमचे नुकसान होते, ते सर्व काही याच लोकांच्या समोर येत असते. ते भलेही आता आनंदी असतील, तुला त्रास देऊन
तुला दुःख देऊन, पण हे सर्व काही त्यांना सर्व काही परत मिळणार आहे. हो बाळा, संयम ठेव, धीर ठेव. केलेले कर्म सर्वांच्या समोर येत असते. मग ते कर्म चांगले असो किंवा वाईट असो, सर्वांचा हिसाब होणारच आहे. तुझा आमच्यावरती विश्वास आहे ना? मग भिवू नकोस. स्वामी माऊली निरंतर तुझ्या पाठीशी आहेत. स्वामी भक्तांनो, तुम्हालाही आपल्या स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी तुझेच प्रिय बाळ आहे अशी कमेंट करा. आणि स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील. स्वामी माऊली म्हणतात, जो कोणी स्वामीप्रिय बाळ हा संदेश शांत मनाने ऐकत असतो, त्याच्या पाठीमागील शत्रुपीडा पूर्णतः नष्ट होते. महालक्ष्मीची निरंतर कृपा त्याला प्राप्त होते. त्याच्या मनातील सर्व काही नकारात्मक विचार नष्ट होतात आणि त्याच्या पाठीशी ब्रह्मांडाची शक्ती स्वामी माऊली आणि स्वामी माऊलींचे शुभाशीर्वाद, प्रेम त्याला निरंतर प्राप्त होत असते. म्हणूनच हा संदेश दुर्लक्ष करू नको. कारण बाळा, तुझ्या या जीवनात अद्भुत चमत्कार घडण्याची वेळ जवळ आली आहे. जर स्वामी माऊली तुझ्या पाठीशी आहेत तर तू कोणाला घाबरतो आहे? आता यापुढे स्वामी माऊलींचा हा जप शांत मनाने कर आणि मग पहा, तुझे मन शांत होईल. तुझ्या मनातील ते विचारांचे वादळ थांबेल. सकारात्मक विचार प्रवेश करतील आणि तुझे मन आनंदी होईल. तेव्हा शांत मनाने हे स्वामी माऊलींचे नामस्मरण निरंतर जप आणि चमत्कार बघ. श्री स्वामी समर्थ. श्री जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.